नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल तुम्ही बघितलं असेल। विषय थोडा वेगळा आहे, पण शेतीच्या कामाचा आहे, शेतकऱ्याच्या कामाचा आहे। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ स्किप करून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रांनो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। मात्र मित्रांनो, आम्ही शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक देतो हे सांगण्याकरिता सरकार याच्यावर 8,000 रुपये खर्च करीत असते। म्हणजे मित्रांनो, सरकारला शेतकऱ्याचं कुठेच देणं घेणं नाही, फक्त शेतकऱ्याचं आम्हीच कैवारी आहोत, शेतकऱ्याचं जेवढं हित आम्हाला आहे तेवढं कोणालाच नाही हे सांगण्याचा हा पूर्ण अट्टहास असतो। आणि याच्यावरच हा पूर्ण हा खर्च हे सांगण्याकरिता मित्रांनो केला जातो। मित्रांनो, हे तर झालं शेतकऱ्याचं। मात्र जो सत्ताधारी पक्ष आहे हा मित्रांनो याच्या आडून भरभक्कम पैसे हा गोळा करीत आहे, आणि हा गोळा करीत आहे सिक्रेट इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून। मित्रांनो, 2019 साली एक स्कीम चालू झाली, आणि या स्कीममध्ये असं होतं की जेवढेही पॉलिटिकल पार्टी आहेत, या पॉलिटिकल पार्टीला जे वेगळे लोक, जे व्यावसायिक लोक जे फंडिंग करतात, हे फंडिंग मित्रांनो आता केल्या जाईल, पण ही फंडिंग पूर्ण प्रायव्हेट राहील। आणि हे मित्रांनो कोणालाच कळणार नाही की आपल्याला कोण फंडिंग करतं आणि तो कोण्या पार्टीला करतं। तर मित्रांनो, इथंपर्यंत हे ठीक होतं। आणि आता जे सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलं आणि सांगितलं की हे जेवढंही फंडिंग झालेलं आहे हे सर्व पब्लिक केलं जावं, आणि लोकांनाही कळायला पाहिजे कोण कोणत्या पक्षाला किती रुपये देत आहे। आणि जेव्हा हे पब्लिक झालं तेव्हा कळालं मित्रांनो की जो सत्ताधारी पक्ष आहे, या सत्ताधारी पक्षाला सुमारे 6,000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स हे मित्रांनो मिळाले, आणि बाकीच्या उरलेल्या 6,000 कोटी रुपयाचे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत हे मित्रांनो बाकीच्या सर्व पार्टींना मिळाले। त्यामध्ये मित्रांनो 2 नंबरमध्ये तृणमूल काँग्रेसला 1,600 कोटी रुपये, आणि 3 नंबरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 1,400 रुपये इतकं मित्रांनो फंडिंग झालं। मित्रांनो, याच्यात काही वाईट नाही, जर कोणी देत असेल आणि पॉलिटिकल पार्टी घेत आहे तर याच्यात मित्रांनो काही वाईट नाही। पण जेव्हा एखाद्या व्यावसायिकाला, एखाद्या ठेकेदाराला धमकावून आणि त्याला ईडीची, सीबीआयची धमकी देऊन आपण जर हे देणगी घेत असू तर मित्रांनो याला देणगी म्हणत नाही, याला मित्रांनो हप्ता वसुली म्हणतात। तर मित्रांनो, अशा प्रकारचं मोठं कारस्थान हे चालू आहे, आणि मोठ्या प्रकारेचा हा भ्रष्टाचार हा चालू आहे। मात्र मित्रांनो, शेतकऱ्यांकडे पूर्ण पाठ या सरकारने फिरवली आहे। सोयाबीनचे बाजारभाव पाडले, कापसाचे बाजारभाव पाडले। आता मित्रांनो नुकतंच उदाहरण कांद्याच मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांना आशा होती की कांद्याला यावर्षी 15-16 रुपयाचा भाव मिळेल, आणि यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना जे 2-3 वर्षापासून कांद्यामध्ये नुकसान होत आहे याची मित्रांनो कुठेतरी परतफेड होईल असं मित्रांनो वाटत होतं। मात्र सरकारने निर्यात बंदी आता ही अमर्यादित काळासाठी लागू करून या शेतकऱ्याच्या या स्वप्नावरही पूर्णपणे पाणी मित्रांनो फिरलाय। मित्रांनो, शेतकऱ्यांनाही मुलं आहेत, शेतकऱ्यांनाही घर आहे, शेतकऱ्यांनाही आपलं घर बांधायचं आहे, शेतकऱ्यांनाही मित्रांनो आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आहे, त्यांचं लग्न करायचं आहे। हे मित्रांनो सध्याच्या या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने काहीच शेतकरी करू शकत नाही। मात्र मित्रांनो, हे मोठ्या प्रमाणे देणगीतून पैसा जमा करून सत्ताधारी पक्ष मित्रांनो मोठ्या प्रमाणात मित्रांनो प्रचारावर खर्च करीत आहे, मोठ्या प्रमाणात आपले वेगवेगळ्या ठिकाणी आपले कार्यालय सुरू करीत आहे। अशा प्रकारे मित्रांनो हा पैशाचा मोठा पाऊस हा मित्रांनो सत्ताधारी पक्षावर पडत आहे। मात्र शेतकऱ्याच्या समस्या ह्या मित्रांनो जशाच्या तशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला सरकारला मित्रांनो टाइम नाही आहे। म्हणून मित्रांनो अशा प्रकारची परिस्थिती चालू आहे। शेतकऱ्यांना भलत्याच मुद्द्यात अडकवून सरकार हे अशा प्रकारचे खेळ खेळत आहे। म्हणून मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मित्रांनो आम्हाला सांगा, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। आज जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।